आता बातमी आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणाची। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या क्लीन चिटला आता ईडीने विरोध केलेला आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट दिली होती। मात्र या अहवालाला विरोध करण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयामध्ये मध्यस्थी अर्ज दाखल केलाय। ईओडब्ल्यूने नोंदवलेल्या मूळ गुन्ह्यामध्ये अजित पवार यांचं नाव आरोपीच्या यादीत होतं। तर क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावरती परिणाम होईल असं ईडीने म्हटलेलं आहे। ईडीच्या या अर्जावरती लवकरच सुनावणी सुद्धा घेण्यात येणार आहे। ज्यावेळेस शेतीसाठी बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसायाकडे जातो। मला वाटतं की वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे याचं उत्तर त्या ईडीच्या चौकशीमध्ये कदाचित मिळेल।